एखाद्याचा जीव धोक्यात आणतो। हीच समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात पीएम राहत योजना सुरू करण्यात आली आहे। पाहूयात। रस्ते अपघात कधी कुठे कोणासोबत घडेल हे सांगता येत नाही। अपघातानंतरची प्रत्येक मिनिटं महत्त्वाची असतात। मात्र अनेकदा रुग्णालयात पोहोचल्यानंतर पैशांची अडचण, कागदपत्रांची पूर्तता किंवा उपचारासाठी होणारा विलंब एखाद्याचा जीव धोक्यात आणतो। हीच समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात पीएम राहत योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना शासकीय तसंच संलग्नित खासगी रुग्णालयांमध्ये 1.5 लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत। या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्हाभर जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। विशेष जनजागृती रथाच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागात नागरिकांना पीएम राहत योजनेबद्दल माहिती दिली जात आहे। किंवा हिट अँड रन मध्ये जर त्या व्यक्तीचा अपघात झाला, अशा व्यक्तीला जर त्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले तर त्या व्यक्तीवरती मोफत 1.5 लाखापर्यंत उपचार आता त्या ठिकाणी होणार आहे। त्या हॉस्पिटलचा खर्च हा पूर्णपणे शासनाकडून खर्च हा उचलण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे एखाद्या अपघाती व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीने गोल्डन आवर मध्ये जर त्याला उपचारासाठी दवाखान्यामध्ये भरती केले, त्याला सहकार्य केलं, त्या व्यक्तीला राहवीर म्हणून आता शासनामार्फत संबोधण्यात येणार आहे आणि त्या राहवीराला 25,000 पर्यंत बक्षीस सुद्धा शासनाकडून आता देण्यात येणार आहे। रोड सेफ्टी व्हिजन व्हॅनद्वारे आपण प्रत्येक हायवे लगतच्या गावांना, खेड्यापाड्यामध्ये आपण अशा पद्धतीने जनजागृती करतो आहे। अनेकदा कायदेशीर प्रक्रियेच्या भीतीमुळे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत। मात्र पीएम राहत योजनेमुळे मदत करणाऱ्या व्यक्तींना कोणताही त्रास होणार नाही याची खात्री प्रशासनाकडून दिली जात आहे। अपघातानंतरच्या पहिल्या गोल्डन अवरमध्ये जखमींना तातडीनं उपचार मिळावेत आणि जीवितहानी टाळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे। पीएम राहत योजना ही आपल्या महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या निर्देशनात आली आणि त्यांनी ऍक्सिडेंट कमी झाले पाहिजेत यावर भर दिला आणि बरचसा या हॉस्पिटलचा खर्च गव्हर्नमेंट उचलणार आहे आणि कोणत्याही प्रकारची आपल्याला फी सुद्धा लागणार नाही। सर्वांची व्यवस्था या व्हॅन मार्फत सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि हे सुद्धा निवारण होणार आहे की त्या हॉस्पिटलला सुद्धा या मार्फत सर्व तालुका वाईज, जिल्हा वाईज जे हॉस्पिटल या संदर्भात येतील त्यांना सुद्धा याच्यातर्फे कळवण्यात येईल। आपल्याला सुद्धा इलाज हा मोफत होणार आहे। अपघातातील जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तींना आता राहवीर म्हणून ओळख दिली जाणार असून त्यांचा रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानही करण्यात येणार आहे। त्यामुळे पीएम राहत योजना ही केवळ आरोग्य सेवेशी संबंधित योजना नसून अपघातग्रस्तांचं प्राण वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेणारं एक महत्त्वपूर्ण अभियान ठरत आहे। विशाल बोरे, दूरदर्शन न्यूज, अकोला।